हॅलो फ्रेंड्स, आज आपण गणेश पुराणातला तिसरा अध्याय वाचतोय. तर हेमकंटास उपदेश व अरण्याकडे प्रस्थान. सूत पुढे सांगू लागले. अशा प्रकारे स्विकी यांचे आपल्यावरील उत्कट प्रेम व अन्यायनिष्ठा पाहून सोमकांतास गहिवरून आले. काय निर्णय घ्यावा याबद्दल त्याची द्विधा मनस्थिती झाली. ही परिस्थितीत त्याने स्वतःला सावरले आणि हेमकंटाची समजूत काढीत म्हणाला, पितृभक्ती किंवा पुत्रधर्म म्हणजे त्याचे पित्यामागून वनात जाणे नसून पितृवचनाचा मान ठेवीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञेचे पालन करणे होय. त्यानंतर सोमकांताने आपल्या पुत्रास एकांतात गच्चीवर नेले आणि शस्त्रवचनाच्या आधारे आज्ञापालन करणारा पुत्रच कसा श्रेष्ठ असतो हे हेमकंटास पटवून दिले. त्यानंतर कर्तव्यनिष्ठ राहून नीती, न्याय, धर्माने राज्य कसे चालवावे याबाबत सविस्तर विवेचन केले. गुरु, ईश्वर, देव, ब्राह्मण, नित्यकर्म, धर्मकार्य, उपासना, अभ्यास, यज्ञकर्म, अतिथी सत्कार, निंदकर्म, प्रजापालन, शासन, सत्यधर्म, दान, व्यवहार, बाह्य व अंतर्गत शत्रू, धर्मरक्षण आणि वर्तन यासंबंधी विस्तारपूर्वक सूक्ष्म विवेचन केले. तेव्हा कुठे तो कसाबसा मागे राहण्यास तयार झाला. त्यानंतर पत्नी, सुधर्मा आणि सुबुल व ज्ञानगम्य हे दोन प्रधान यानंच स्वतः समवेत येण्याची अनुमती देऊन सोमकांताने विद्याधीश, रुद्रवान व क्षेमंकर या तीन प्रधानांना हेमकंटास राजकारभारात मदत करून पुत्राची काळजी घेण्याची आज्ञा केली. त्यानंतर हेमकंटास राज्याभिषेक करून राजाने देवनगराच्या सिंहासनावर त्यास बसवले. या प्रसंगी ब्राह्मणांना दाने देण्यात आली, प्रधानांचा गौरव करण्यात आला, कलावंतांचे सत्कार झाले. हा सर्व आनंद सोहळा थाटात घडत असला तरी या सोहळ्यास दुःखाची किनार होती. हे जाणून राजाने प्रजाजनांसही दाने दिली आणि शोक करू नये अशी विनंती केली. तसेच सर्वांना कल्याणपर आशीर्वादही दिले. अल्पावधीत सर्व निर्वानिर्वर करून सोमकांत दोन प्रधान व पत्नीसह अरण्यात निघाला. हेमकंठास फार पोरके वाटू लागले. अत्यंत व्याकुळतेने त्याने आईवडिलास परोपरीने समजवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा आईने त्यास पतिव्रतेचा धर्म आणि पुत्राचे कर्तव्य या संदर्भात पुन्हा एकदा उपदेश केला. नाईलाजाने त्यांना परत फिरणे ठरविले. आई-वडिलांची आज्ञा घेऊन हेमकंठ देवनगरात परतला. प्रजेचे सांत्वन करून प्रधानासह तो राजकारभार पाहू लागला. तर असा होता तिसरा अध्याय.